Okay. So I hope screen is visible to all. ठीक आहे, स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना आणि आपण स्टार्ट करू शकतो, राईट ना. सो टुडे वी आर गोइंग टू see what is a NoSQL database or what is a non-relational database. So for that we need to understand what is the, we can say, the types of data first, semi-structured, structured or unstructured data that we need to understand. For that, or like based on the nature of data, we have to consider it. Okay, so what is the like nature of data? On that basis you need to decide which type of database it is or what type of data is contained there. Okay, so in NoSQL database, what you can consider, or what are the like types of a data first? Yes, types of a data, like there are certain type. Some structured data, unstructured, like this. Structured, we can add in between, that is a semi-structured and Yes. Unstructured. unstructured. Like this we can convert, or we can classify it into the three different types. There is certain structure, there is semi-structure and unstructured. Whatever we have seen so far, that is like, suppose the data is in a table structure, tabular data, like there will be certain rows or columns. That type of data comes under the structure because it will have certain labels. याला काय आहेत, काहीतरी लेबल्स आहेत आणि रो आहेत, राईट ना. हे डिफाईन केलंय. कॉलम 1 मध्ये रोल नंबर आहे, कॉलम 2 मध्ये स्टुडंटचं नाव आहे, कॉलम 3 मध्ये त्याचं एज आहे, नंतर स्कोर आहे, नंतर त्याचे प्रिलियमचे मार्क्स आहेत, असं काहीतरी डिफाईन केलंय. म्हणजे पर्टिक्युलर लेबल दिलेले प्रत्येक गोष्टीसाठी. आणि या दोन कॉलम मध्ये तुम्ही रिलेशन देऊ शकता. सपोज हा टेबल 1 आहे, दुसरा टेबल 2 क्रिएट केला, त्याच्यामध्ये परत रोल नंबर आहे. तर मग जे काही रिलेशनशिप असेल दोन टेबलमध्ये जर डिफाईन करायचे असेल तुम्हाला, तर या दोन टेबलमध्ये तुम्ही रिलेशनशिप डिफाईन करू शकता. सो एनिथिंग दॅट इज रिलेटेड टू रिलेशनल डेटाबेस, म्हणजे रिलेशनल नॉन रिलेशनल वरती नंतर परत येऊ आपण. बट वी कॅन से वॉट एव्हर दॅट इज रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ अ टेबल or in the form of tabular structure or CSV Excel file that comes under the structured database. For that you have used the language that we call it as a structured query language. याच्यासाठी कोणती लँग्वेज यूज केली तुम्ही? स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज यूज केली. आता काय वर्क केलं ते तुम्ही सगळं SQL वर केलंय किंवा SQL वरती केलंय. तो सगळा स्ट्रक्चरचा पार्ट होता. दुसरा जो टाईप आहे डेटाचा तो काय, सेकंड जो टाईप आहे तो काय, सेमी स्ट्रक्चर, राईट ना. तर या सेमी स्ट्रक्चर्ड डेटामध्ये काय येतं, JSON फाईल असेल तुमची, नंतर JSON फाईल असू शकते किंवा डिक्शनरीच्या ज्या फाईल्स आहेत, डिक्शनरीचा फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे काय असतो, की कर्ली ब्रेसेसने दिला जातो आणि कशात येतो, की व्हॅल्यू पेअर मध्ये येतो. कशामध्ये येतो, की व्हॅल्यू पेअर मध्ये. की फॉर एक्झाम्पल एजच्या व्हॅल्यूज आहेत माझ्याकडे, एज S2, अशा काही 10, 20, 30. इन शॉर्ट, जो काही डेटा तुमचा डॉक्युमेंट डेटाबेसमध्ये, कशामध्ये, जो काही डेटा आपला डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये, त्या डेटाला आपण कोणता डेटा म्हणतो, सेमी स्ट्रक्चर्ड. मग तो TXT मध्ये येऊ शकतो, डिक्शनरी मध्ये येऊ शकतो, किंवा JSON जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन ज्याच्यामध्ये तो डेटा येऊ शकतो. तर या टाईपच्या डेटाना काय म्हणतो आपण, या टाईपच्या डेटाला काय म्हणतो तुम्ही, सेमी स्ट्रक्चर्ड. मग याच्यात स्ट्रक्चर नाही असं, हा काय रोज आणि कॉलम मध्ये डिफाईन नाही केला. आकाशामध्ये डिफाईन केलाय, आकाशामध्ये डिफाईन केलाय, डॉक्युमेंट्स मध्ये डिफाईन केला. कशामध्ये डिफाईन केलाय, डॉक्युमेंट्स मध्ये डिफाईन केलाय. ठीक आहे. सो that type of data we call it as a सेमी स्ट्रक्चर्ड डेटा. हे लक्षात येते सगळ्यांच्या? आय होप की सर्वांना समजतंय. दोन्ही मधला फरक कळाला, स्ट्रक्चर्ड आणि सेमी स्ट्रक्चर. रिॲक्शन द्या जर बोलायचं, म्हणजे माईकचा जर इश्यू असेल तर मग ऍटलीस्ट रिॲक्ट करा. समजतंय नाही समजतंय मला कळल. येस, इज इट गोइंग गुड? ओके, थँक्यू, फाईन. So these are the two types of data, like semi structure आणि स्ट्रक्चर. अनस्ट्रक्चर मध्ये काय येतं, हे सोडून सगळं, मग समजा प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये दिलेलं नाही, टेब्युलर फॉर्मॅट मध्ये नाहीये, नंतर फॉर एक्झाम्पल हा डॉक्युमेंट डेटाबेसेस मध्ये पण नाही. अनस्ट्रक्चर्ड म्हणजे की आपला डेटा काय, इमेजच्या फॉर्मॅट मध्ये, नंतर व्हिडिओ आहे की जो इझिली रीड होत नाही, ऑडिओ आहे. कारण तुम्हाला ज्यावेळेस कन्वर्ट करायचंय, त्यावेळेस तो डेटा कशामध्ये येईल,
कन्वर्ट करण्याच्या मध्ये की फॉर एक्झाम्पल एज मध्ये काय असतील तुमच्या व्हॅल्यूज असतील 10, 20, 30, 40, 50 अशा काय आहेत व्हॅल्यूज आहेत राईट ना. अशा काय आहेत व्हॅल्यूज आहेत. तर ह्या व्हॅल्यूज मध्ये असेल किंवा आता समजा जेंडर दिलेलं आहे आपल्याला, फॉर एक्झाम्पल वी आर हॅव्हिंग जेंडर की मेल फिमेल, मेल फिमेल, मेल फिमेल अशा व्हॅल्यू दिल्या आहेत. तर ह्या मेल आणि फिमेल आपण काय करतो नंबर मध्ये कन्वर्ट करतो 01, 01, 01. तर हे स्ट्रक्चर आलं. बट इमेज कशी रीड करायची मग? तर इमेज कशी रीड होते? इमेज अरेजच्या फॉर्म मध्ये रीड होते. कशाच्या फॉर्म मध्ये रीड होते? अरेजच्या फॉर्म मध्ये रीड होते. तो अरे जो क्रिएट केला जातो मग तोच ते हा इमेज रीड करताना हे पूर्ण काय आलं अनस्ट्रक्चर्ड आलं. त्याला स्ट्रक्चर्ड वे मध्ये आणण्याचा आपण ट्राय करतो की जे अंडरस्टँडेबल राहील मशीन कडून. मशीनला काय करतात फक्त machine is understanding numbers only. Okay, so this is the overview for the data, and for that we need to understand the which type of data is there. So NoSQL databases किंवा याला दुसरा वर्ड काय, दुसरा वर्ड काय, नॉन रिलेशनल डेटाबेसेस. NoSQL किंवा दुसरा वर्ड काय नॉन रिलेशनल, की तुम्ही रिलेशनशिप नाही क्रिएट करू शकत. टेबल्स मध्ये काय तुम्ही बघितलं जॉईन्स मध्ये की दोन जर कॉलम सेम असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता रिलेशनशिप क्रिएट करू शकता राईट ना. समजतंय ना. सो दॅट इज नॉट पॉसिबल इन केस ऑफ अ सेमी स्ट्रक्चर डेटा. सो दॅट सेमी स्ट्रक्चर डेटा इज हँडल बाय दी NoSQL, नो स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज डेटाबेसेस. याच्यासाठी काय मग जसं तिकडे सिक्वल होतं तसं इथं काय MQL आहे. काय MQL आहे MongoDB क्वेरी लँग्वेज किंवा सॉरी मोंगो क्वेरी लँग्वेज. सिक्वलच्या ऐवजी इथं काय मोंगो क्वेरी लँग्वेज. डेटाबेस कोणता यूज करणार आहे आपण, डेटाबेस कोणता यूज करणार आहे MongoDB डेटाबेस. समजतंय. तिकडे कोणता केला MySQL यूज केला होता, MySQL डेटाबेस यूज केला होता. इथं कोणता असणार आहे तो MongoDB असणार आहे. इज इट क्लिअर टिल नाऊ? आय होप की हे क्लिअर आहे सगळ्यांना. येस, हँडरायटिंग समजतंय. ओके. हा मग NoSQL कशाला म्हणतात? NoSQL स्टँड्स फॉर नॉट ओनली सिक्वल. म्हणजे याच्यामध्ये स्ट्रक्चर्ड काहीही नसणार आहे तुमचं. देर इज नो स्ट्रक्चर विच इज डिझाईन टू हँडल दी लार्ज व्हॉल्यूम ऑफ. कोणता टाईपचा डेटा आहे? अनस्ट्रक्चर्ड, सेमी स्ट्रक्चर्ड अँड. आधी तर स्ट्रक्चर म्हणलंय बट कधी स्ट्रक्चर मध्ये येऊ शकतो हा की समजा JSON दिलेली आहे आपल्याला, JSON दिलेली त्याला तुम्ही कशात कन्वर्ट करू शकता डेटा फ्रेम, आणि डेटा फ्रेम मधून मग तो टेबल फॉर्मॅट मध्ये जातो. हे आपण शिकलोय राईट ना. डिक्शनरी कन्वर्ट केली ना आपण टेबल मध्ये. इज इट? वी हॅव कन्वर्टेड डिक्शनरी इनटू द डेटा फ्रेम अँड फॉलोड बाय टेबल. त्याचं टेबल क्रिएट केलं ना, CSV क्रिएट करून दाखवली मी तुम्हाला डिक्शनरी पासून राईट ना. येस, अँड इट ऑल्सो ऑफर द हाय स्केलेबिलिटी. म्हणजे त्याचा जो वर्क करण्याचा जो स्पीड आहे की रिलेशनशिप नाहीये त्यामुळे इंडिपेंडेंटली वर्क होतो. त्यामुळे परफॉर्मन्स पण काय होतो बूस्ट होतो किंवा हाय परफॉर्मन्स वरती वर्क करतो. फ्लेक्सिबिलिटी, स्केलेबिलिटी अँड परफॉर्मन्स इज हाय इन केस ऑफ NoSQL डेटाबेस. थेरोटिकल पार्ट राहील आजचे डिस्कशनचा जो पार्ट आहे हा थेरोटिकल राहील, वेअर वी विल ट्राय टू अंडरस्टँड द रिलेशनशिप बिटवीन और डिफरन्स बिटवीन SQL and NoSQL. Then relational databases आणि नॉन रिलेशनल डेटाबेसेस. रिलेशनल आणि नॉन रिलेटेस राईट ना. तर मग हे तुम्हाला डिफरन्स समजणं इम्पॉर्टंट आहे की कोणत्या टाईपचा डेटा असताना. आता असं नाही होत ना, जनरली आपण ज्यावेळेस कंपनीत वर्क करतो तर कंपनीत वर्क करताना डेटा कोणत्या पण फॉर्म मध्ये येऊ शकतो आपल्याला. की समोरच्याने जो आपल्याला ऍक्सेस दिलाय तो समजा जर तुम्हाला JSON दिलेला आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला कशासोबत वर्क करावं लागेल रे NoSQL. म्हणजे त्यांचा जो वेबसाईटला जो डेटा जाणार आहे, समजा आपण फेसबुक सोबत वर्क करतो तर फेसबुकचा डेटा कशात आहे अनस्ट्रक्चर्ड आहे किंवा सेमी स्ट्रक्चर आहे की इमेजेस पण राहणार, व्हिडिओज पण राहणार, ऑडिओज पण राहणार. तुम्हाला ऑब्व्हियसली काय यूज करावं लागेल NoSQL यूज करावं लागेल. बट तुम्हाला एखाद्या याचा डेटा दिला आहे की फॉर एक्झाम्पल आता आपण वर्क करतोय एखादी CRM कस्टमर रिसोर्स मॅनेजमेंट सोबत आहे तर जनरली काय असणार त्याच्यामध्ये टेबल असणार आहे की समजा नेम ऑफ द एम्प्लॉई, एज ऑफ द एम्प्लॉई, सॅलरी ऑफ द एम्प्लॉई, एक्सपिरियन्स ऑफ द एम्प्लॉई, असे काय असतील सर्टन कॉलम्स असतील की ज्याच्यामध्ये प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये डेटा दिलेला आहे. CRMचा जर आपल्याकडे प्रोजेक्ट असेल तर तुम्ही कशा सोबत वर्क करू शकता स्ट्रक्चर्ड सोबत वर्क करू शकता राईट. सो दीज आर दी थिंग्स विच यू कॅन यूज. इज इट ओके टिल नाऊ? येस, आतापर्यंत क्लिअर आहे सगळं की काही रिपीट करायचंय?
रिपीट करायचं असेल तर सांगा. क्लिअर आहे सर. ओके, ठीक आहे, थँक्यू. याची गरज काय, वाय इट इज नीडेड, वाय वी आर गोइंग विथ नो सिक्वल. आता इथं काय म्हणलंय, वर्ड नीट रीड करा. हे ट्रेडिशनल RDBMS that stands for रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. हे बघितलं ना आपण. येस, आतापर्यंत तुम्ही जेवढे काय डेटाबेस शिकले, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला जे काय माहिती, इन शॉर्ट, जर सपोज याची काहीच आयडिया नाही असं आपण कन्सिडर केलं, वी डोंट हॅव एनी आयडिया अबाउट नॉन रिलेशनल डेटाबेस किंवा नो सिक्वल बद्दल काहीच आयडिया नाही असं जर मी कन्सिडर केलं, असं मी अज्युम केलं, तर तुम्हाला काय माहिती, फक्त रिलेशनल माहिती, म्हणजे सिक्वलचं माहिती तुम्हाला ऍटलिस्ट. यू वर्क विथ अ सिक्वल, you executed the queries of a SQL, right? So traditional relational database management system has handling the big data, की ज्यावेळेस डेटा साईज तुमची खूप जास्त आहे, की टेबल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला तो प्रॉपर अरेंज करता येत नाही, की तुम्हाला जेसॉन किंवा डिक्शनरीच्या फॉर्मॅट मध्येच डेटा दिलेला आहे, तर त्यावेळेस याला काय येतात, सर्टन लिमिटेशन्स येतात. त्याला काय सर्टन लिमिटेशन्स येतात, की जो जास्त प्रमाणात डेटा आहे, की ज्याला काय आहे, व्हरायटी खूप जास्त आहे. बिग डेटा कशाला म्हणतो आपण, कोणत्या टाईपच्या डेटाला बिग डेटा म्हणतो, व्हरायटी. की तुम्हाला टेक्स्ट मध्ये पण डेटा दिलाय, तुम्हाला इमेजेस मध्ये पण डेटा दिलाय, व्हिडिओज मध्ये पण डेटा दिलाय, आणि समजा इमेजेस, व्हिडिओ, ऑडिओ, बरोबर ना. आता समजा आपल्याकडं एक्झाम्पल घेतलं तुम्ही कशाचं, इंस्टाग्रामचं एक्झाम्पल घेतलं, की कोणी टेक्स्ट पोस्ट करतंय, कोणी इमेज पोस्ट करतंय, कोणी व्हिडिओ पोस्ट करतंय, कोणी फक्त ऑडिओ पोस्ट करतंय किंवा डाउनलोड करतंय, तर या डेटाला काय झाली, व्हरायटी झाली. नंतर याला खूप जास्त स्पीड आहे, वेलोसिटी हा वर्ड ऐकला असेल तुम्ही. वेलोसिटी म्हणजे काय, खूप जास्त प्रमाणात तो, म्हणजे सेकंडला मिलियन ऑफ इमेजेस हॅज बीन डाउनलोडेड किंवा अपलोडेड. इन्स्टाचे जेवढे काही युजर्स आहेत त्याचं जर म्हणजे सगळं जर कन्सिडर केलं, तर सेकंड, फॉर एव्हरी सेकंड देर आर सर्टन लाईक नंबर ऑफ इमेजेस हॅज बीन पोस्टेड, किंवा ज्या पोस्ट होत आहेत त्या खूप जास्त होत आहेत, राईट ना. तर वेलोसिटी म्हणजे त्याचा स्पीड पण खूप जास्त आहे, वेलोसिटी जास्त आहे, व्हरायटी जास्त आहे, आणि व्हॉल्यूम पण खूप जास्त आहे, राईट ना. की आता तुम्ही जर तसं युजरच्या हिशोबाने आपण वर्क करायला गेलो, किंवा इफ वी लुक इन टू दॅट आस्पेक्ट किंवा तो पर्स्पेक्टिव्ह आपण जर ठेवला, तर जो डेटा जनरेट होईल तो खूप जास्त प्रमाणात जनरेट होतो, म्हणजे टेराबाइट्स मध्ये किंवा गिगाबाइट्स मध्ये डेटा जनरेट होतो सेकंडला, मिनिटला. तर मग अशा टाईपच्या डेटाला जनरली काय म्हणता तुम्ही, बिग डेटा म्हणता. कशाचा, वेलोसिटी खूप जास्त आहे, व्हॉल्यूम खूप जास्त आहे, आणि व्हरायटी पण खूप जास्त आहे, तर त्या टाईपच्या डेटाला आपण काय म्हणतो, बिग डेटा म्हणतो. एक्झाम्पल जर लक्षात राहिलं नाही तर इन्स्टाचं लक्षात ठेवा, की खूप आपण सेकंडला पोस्ट अपलोड होतात, डाउनलोड होतात, कोणी डेटा डाउनलोड करतंय, कोणी अपलोड करतंय, पोस्ट नेचर वेगवेगळं आहे, कोणी व्हिडिओ करतंय, ऑडिओ करतंय, टेक्स्ट पोस्ट करतंय. ओके, सो नो सिक्वल डेटाबेसेस हे जे काही अनस्ट्रक्चर्ड किंवा सेमी स्ट्रक्चर जे डेटाबेसेस आहे ते काय केलेत, ऑप्टिमाइज केलेत फॉर डिस्ट्रीब्युटेड सिस्टम. डिस्ट्रीब्युटेड सिस्टम म्हणजे कशा, की वेगवेगळ्या सर्व्हरवर वर्क होतं. समजा इन्स्टाचं जे सर्व्हर आहे ते एकच नसणार आहे, ते तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, की तुम्हाला पर्टिक्युलर तुमच्या लँग्वेजच्या रिलेटेड ऍड्स पोस्ट होतात. तुम्ही जे सर्च करताय, समजा सेम सर्व्हरवरून मी फ्लिपकार्टला काही सर्च केलं, राईट ना. जर मी फ्लिपकार्ट वरती जर सर्च केला आपल्या सेम मशीनवर, म्हणजे सर्व्हर एकच आहे, एकच रिजन आहे, तर आपल्याला त्याच टाईपच्या ऍड परत इन्स्टावरती शो होतात. म्हणजे काय त्याचा, हे डिस्ट्रीब्युटेड सिस्टम आहे, पॅरलली वर्क होतं, ठीक आहे ना. या सर्व्हरला वेगळं दिसणार, पुढच्या सर्व्हरला वेगळं वर्कआउट होणार, परत इथले लँग्वेजेस वेगळे असतील, की आपलं समजा आपली टेरिटरी डिफरंट आहे, कोणी चेन्नईहून वर्क करते त्याची टेरिटरी डिफरंट आहे, त्याला त्या रिलेटेडच कंटेंट शो होईल, की जो टार्गेट ऑडियन्स आहे त्याच्या हिशोबाने हे वर्क होतं. ओके, सो दॅट इज कन्सिडर्ड इन अ नो सिक्वल. हे जे डेटाबेसेस आहे, फेसबुकचा असेल किंवा इन्स्टाचा असेल, हे काय यूज करतात बॅकएंडला, बॅकएंडला कोणता यूज करतात, नो सिक्वल यूज करतात. जर आपल्याकडं फायनान्सचा डेटा आहे, तुमच्याकडे कस्टमर मॅनेजमेंटचा डेटा आहे, किंवा इफ यू आर हॅव्हिंग अ डेटा रिलेटेड टू फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स लाईक बँक, सो दॅट टाईप ऑफ डेटा इज अ स्ट्रक्चर्ड वन, तो सिक्वल टाईपचा डेटाबेस असतो. ओके, अगेन इट इज हॅव्हिंग हाय, की अवेलेबिलिटी हाय, जे काय आहे ते मोस्ट ऑफ दी थिंग
आर अवेलेबल इन ओपन सोर्स. फॉल्ट टॉलरन्स तुम्ही इंडिपेंडेंटली वर्क होतो. डिपेंडन्सी नाही याच्यामध्ये काही नाही, डिपेंडन्सी नाही, इंडिपेंडेंटली वर्क होतो. आणि हॉरिझॉन्टल स्केलेबिलिटी, हॉरिझॉन्टल समजून सांगतो मी तुम्हाला काय, की तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की फॉर एक्झाम्पल सिक्वल मध्ये ज्यावेळेस वर्क करतो मी, तर मला काय सिलेक्ट करावं लागतं रे आधी? आय नीड टू सिलेक्ट अ डेटाबेस. त्याच्यामध्ये या डेटाबेसमध्ये समजा डिफरंट टेबल्स आहेत, की तुमच्याकडे एम्प्लॉईचा डेटाबेस आहे, त्याच्यामध्ये नंतर एम्प्लॉईचा डेटा आहे, डिपार्टमेंटचा डेटा आहे, सॅलरीचा डेटा वेगळा, असे टेबल्स आहेत. आणि या टेबलला पण कशाने कन्सिडर केलंय? रोज आणि कॉलम. मला ह्या रो वरती वर्क करायचं असेल तर मला हा टेबल सिलेक्ट करावा लागतो. हा टेबल कोणत्या डेटाबेसमध्ये तो सिलेक्ट करावा लागतो. असं तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की फॉर एक्झाम्पल एम्प्लॉई आणि डिपार्टमेंट दोन वेगवेगळे टेबल आहेत किंवा दोन वेगवेगळे डेटाबेसेस आहेत. जर मला डिपार्टमेंट डेटाबेस मधल्या टेबलवर वर्क करायचं तर आय नीड टू सिलेक्ट अ डिपार्टमेंट डेटाबेस फर्स्ट, देन आय कॅन वर्क इन टू दॅट. अदरवाइज इट इज शोविंग मी द एरर लाईक नो ऑब्जेक्ट हॅज बीन सिलेक्टेड, अशी काहीतरी एरर येते. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी रिलेशनशिप आहे. ही रिलेशनशिप कशी आहे? व्हर्टिकल आहे. याच्यामधली रिलेशनशिप कशी आहे? व्हर्टिकल आहे. कशामधली? सिक्वल मधली जी रिलेशनशिप आहे ती कशी आहे? व्हर्टिकल आहे, विच इज देअर इन अ हॉरिझॉन्टल इन केस ऑफ नो सिक्वल. कारण हे कसं वर्क होतं? हे हॉरिझॉन्टली वर्क होतं की डॉक्युमेंट 1 आणि डॉक्युमेंट 2 चा काही संबंध नाही. डॉक्युमेंट 1 मध्ये जो डेटा आहे तो सेपरेट आहे. डॉक्युमेंट 2 मधला जो डेटा आहे, दुसरी जी डिक्शनरी त्याचा डेटा सेपरेट आहे. की मला याच्यावरती जर सिंगल याच्यावरती वर्क करत असेल तर माझ्याकडे त्या डॉक्युमेंटसाठी एक आयडी आहे, मी त्याच्यावरतीच वर्क करणार. सेकंड डॉक्युमेंटसाठी एक आयडी त्याच्यावरतीच वर्क करणार. हे समजतंय डिफरन्स? की एक व्हर्टिकली ऍक्ट होतो, एक हॉरिझॉन्टली ऍक्ट होतो. नंतर याला डेटा हँडल करण्याची जी कॅपॅसिटी ती खूप जास्त आहे ऍज कम्पेअर टू सिक्वल. कारण प्रॉपर स्ट्रक्चर नाहीये, रिलेशनशिप्स कन्सिडर करण्याची आवश्यकता नाही. इज इट ओके? त्यामुळे आपल्याला याच्यासोबत वर्क करण्याची काय म्हणू शकतो आपण याला, म्हणजे हे प्रॉपरली वर्क करू शकता. समजतंय का रे? आवाज येतोय प्रॉपर? येस सर. येस सर. ठीक आहे. नेक्स्ट काय आता की याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय, किंवा नो सिक्वल बरोबर जायची गरज का पडते? म्हणजे एकच असं काही नाही, मोंगोडीबी आहे, दुसरे भरपूर डेटाबेस आहेत, स्पायडरचा असू शकतो किंवा सिक्वल मध्ये पण आहे. समजा पोस्टग्रे आणि नो सिक्वल, सॉरी पोस्टग्रे आणि सिक्वल हे दोन वर्क होतात. बट आता बघू, फ्लेक्झिबल डेटा मॉडेल्स अवेलेबल आहे याच्यामध्ये. स्कीमालेस म्हणजे समजलं ना तुम्हाला, की असं डेटाबेस सिलेक्ट करा, मग टेबल सिलेक्ट करा, मग रोज अँड कॉलम सिलेक्ट करा, असं काही याच्यामध्ये स्ट्रक्चर नाही. तर याच्यामध्ये काय असतात? व्हॉट इज देअर? इट इज हॅव्हिंग डॉक्युमेंट्स. काय याच्यामध्ये? डॉक्युमेंट्स आहेत. ठीक आहे. हॉरिझॉन्टल स्केलिंग अवेलेबल आहे. इट इज हॅव्हिंग हॉरिझॉन्टल स्केलिंग की स्केल आउट इन्स्टेड ऑफ अप. म्हणजे असं अप टू डाऊन असं जाण्याची गरज नाही, किंवा डाऊन टू अप जाण्याची गरज नाही. की मला एक पर्टिक्युलर टेबलवरती ज्यावेळेस वर्क करायचं आहे, सो देर इज नो नीड टू सिलेक्ट अ पर्टिक्युलर डेटाबेस किंवा स्कीमा सिलेक्ट करण्याची गरज पडत नाही. आणि इव्हेंच्युअल कन्सिस्टन्सी की इन्स्टेड ऑफ अ स्ट्रिक्ट ऍसिड कंप्लायन्स. ऍसिड कंप्लायन्स ऐकलंय याच्या आधी? ऍसिड वर्ड, येस. काही सर्टन कमांड्स आहेत डेटाबेसेसमध्ये, त्याला काय म्हणतो आपण? ऍसिड कमांड्स म्हणतो. ऍसिड ऐकलंय? ॲटॉमिसिटी असं काय ऐकलंय? कंप्लायन्स, येस. आय होप की सिक्वल मध्ये सरांनी एक्सप्लेन केलं होतं की नाही केलं? रिपीट करायचंय? बोला पटकन बोला, म्हणजे मला घेता येईल. रिपीट कर सर. हे रिपीट करू? हा म्हणजे शिकवलं. ऍसिड कमांड मध्ये काय? क्रड तर झालाय आपलं डिटेल, बरोबर ना? क्रड झालाय ना? तर ह्या डेटाबेसच्या प्रॉपर्टी ऍसिड मध्ये काय येतात? सॉरी, म्हणजे ऍसिड हे काय फुल फॉर्म असं म्हणू शकतो तुम्ही की ए स्टँड्स फॉर, ए कशासाठी? ॲटॉमिसिटीसाठी. ॲटॉमिसिटी आधी हे लिहून देतो फक्त की याचे फुल फॉर्म काय आहेत. सी कशासाठी? कन्सिस्टन्सीसाठी. म्हणजे डेटाबेस वर्क होतो कसा याच्यासाठी वर्क करतोय आपण हे, कन्सिस्टन्सी. आय फॉर आयसोलेशन, आणि डी फॉर ड्युरेबिलिटी. की ॲटॉमिसिटीसाठी म्हणजे काय? ॲटोमॅटिकली वर्क झालं पाहिजे. कसं वर्क झालं पाहिजे? ॲटोमॅटिकली वर्क झालं पाहिजे. की फॉर एक्झाम्पल माझ्या एक पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शनसाठी, की ज्यावेळेस मी ट्रान्झॅक्शन करतो कुठलंही,
तर ते ट्रान्झॅक्शन होण्यासाठी काही सर्टन स्टेप्स आहेत की त्याच फॉलो झाल्या पाहिजेत, की ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन इनिशिएट होतं तर ते इनिशिएट होण्यासाठी काही सर्टन स्टेप्स आहेत की आधी आपण काय टाकणार आहे, तुमच्या कार्डच्या डिटेल दिल्या, कार्डच्या डिटेल दिल्यानंतरच काय दिलं पाहिजे, सीव्हीव्ही दिलं पाहिजे, सीव्हीव्ही दिल्यानंतरच नेम दिलं पाहिजे. हे झाल्यानंतर तो काय थ्रो करल, ओटीपी साठी तुम्हाला मेसेज थ्रो झाला पाहिजे, तो जर मॅच झाला तर पुढची स्टेप यायला पाहिजे पे करण्यासाठी. ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या काय झाल्या पाहिजेत, ऑल स्टेप्स जर परफॉर्म करायचे असतील तर ते कशाच्या अंडर येतं की हे ॲटॉमिसिटी आहे ही प्रोव्हाइड केली जाते, की स्ट्रिक्ट असंच पाहिजे असं काही नसतं याच्यामध्ये. इव्हेंच्युअल कन्सिस्टन्सी म्हणजे डिपेंड आहे की हा जो ट्रॅक कन्सिडर करा तुम्हाला की जे कशामध्ये रिक्वायर्ड आहे, कशामध्ये रिक्वायर्ड आहे, हे रिलेशनल मध्ये रिक्वायर्ड आहे किंवा हे सिक्वल मध्ये स्ट्रक्चर मध्ये स्ट्रिक्ट ऍसिड फॉलो करता. या ज्या ऍसिड कमांड्स आहेत ॲटॉमिसिटी, कन्सिस्टन्सी, आयसोलेशन आणि ड्युरेबिलिटी हे फॉलोच होतं. ठीक आहे, की म्हणजे याला तुम्ही असं म्हणू शकता की काय म्हणू शकतो आपण, याला कन्सेप्ट म्हणू शकता किंवा कन्सेप्च्युअल पार्ट म्हणू शकता कशाचा, सिक्वल वाला. ठीक आहे. अगेन कन्सिस्टन्सी म्हणजे की डेटाबेस हा काय असतो, व्हॅलिड राहतो किंवा व्हॅलिडिटी याला, आणि एक प्रॉपर सिक्वेन्स काय करतो तो फॉलो करतो, तेच ऑपरेशन परफॉर्म करतो. आयसोलेशन मध्ये काय होऊ शकतं तुमचं की एक रन होताना आपण काय म्हटलंय, समजा ही D1 आहे, डॉक्युमेंट 1 आहे, D2 आहे, D3 याच्यावरती जर वर्क करत असेल तर याच्यावरती काही इफेक्ट होत नाही. तुम्ही D2 वरती वर्क करताय तर D1 आणि D2 काय राहतो, आयसोलेटेड राहतो. हे समजतंय की वी आर वर्किंग ऑन अ सिंगल ट्रान्झॅक्शन किंवा एकाच याच्यावरती वर्क करतो त्यावेळेला बाकीचे अफेक्ट होत नाही, दॅट इज आयसोलेशन. आणि ड्युरेबिलिटीचं काय मिनिंग घेऊ शकता तुम्ही की एकदा कमिट केल्यानंतर तो चेंज काय होतो, एकदा तुम्ही एखादा चेंज जर कमिट केला तर तो काय होतो, परमनंटली सेव्ह होतो. काय होतो, परमनंटली सेव्ह होतो. इज इट क्लिअर? तर या टाईपच्या ज्या कन्सेप्ट आहे त्याला काय म्हणतो, ऍसिड म्हणतात. हे जनरली कशामध्ये, हे कंप्लायन्स कशामध्ये, रिलेशनल मध्ये किंवा सिक्वल मध्ये किंवा स्ट्रक्चर्ड मध्ये. ठीक आहे. तर मग तसं याच्यामध्ये गरज नाही, दॅट इज नॉट रिक्वायर्ड इन अ नो सिक्वल. अगेन हाय अवेलेबिलिटी अँड फॉल्ट टॉलरन्स, की पर्टिक्युलर याच्यावरती जाऊनच तुम्ही वर्क करू शकता. जर फॉल्ट तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे किंवा जर जो काही चेंज करायचा असेल किंवा जे अपडेशनच्या क्युरीज असतील, कमांड्स असतील, त्या पर्टिक्युलर याच्यावरती वर्क होतात. ज्यावेळेस आपण म्हणजे क्वेरीज रन करू ऍक्च्युअल डेटावरती तर हे त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल. इज इट ओके टिल नाऊ? ही काय रिपीट करायचंय? इज इट गोइंग गुड? ओके, आय होप इट्स फाईन. ठीक आहे, पुढे काही एक्झाम्पल दिलेत. 2 मिनिटं वेट करा फक्त, मी दरवाजा उघडतोय, कोणतरी आलंय दारात.
नंतर आता याच्यामध्ये काय दिलंय की देर आर सर्टन टाइप्स फॉर द नो सिक्वल. म्हणजे आता हे हाय लेवल झाले खूप, त्याच्यामध्ये आपण एकच फोकस करणार MongoDB वाला. दॅट कम्स अंडर द डॉक्युमेंट डेटाबेस. म्हणजे काही की व्हॅल्यू स्टोअर्स या टाईप मध्ये असू शकतात की रेडिस किंवा DynamoDB हे तुम्ही नाव ऐकली असतील. ठीक आहे. नंतर फॉर एक्झाम्पल म्हणजे की व्हॅल्यू स्टोअर त्या फॉर्मॅटमध्ये जर असेल तर ते एक्झाम्पल्स काय जे अवेलेबल एक्झाम्पल्स आहेत आता. ओके, रेडिस इज देअर, DynamoDB किंवा डायनामो डेटाबेस असं म्हणू शकता. नंतर डॉक्युमेंट स्टोअर्समध्ये जे काय येतं की डॉक्युमेंटच्या फॉर्मॅटमध्ये जो येतो हा जनरली यूज होतो. आता जो यूज करतो ना फेसबुक किंवा इन्स्टा यूज करतो MongoDB वाला आहे. काउच डेटाबेस पण आहे त्याच्यामध्ये. नंतर कॉलम फॅमिली स्टोअर या टाईपमध्ये जो येतो हे 4 टाईप्स आहेत. वी आर हॅव्हिंग दीज 4 टाईप्स फॉर दी नो सिक्वल डेटाबेसेस. सो कॉलम फ्रेंडली स्टोअरमध्ये कॅस्केंड्रा आणि एच बेस असं म्हणून एक आहे. हे एक्झाम्पल्स आहेत जे पॅरेंथेसिसमध्ये दिलेत. हे काय त्याचे एक्झाम्पल्स आहेत. ग्राफ डेटाबेसमध्ये हा वर्ड ऐकला असेल तुम्ही, आता रिसेंटली यूज होतोय जास्त. Neo4j किंवा अरेंजोडीबी हा जो यूज होतो ना ग्राफ डेटाबेसमध्ये, की आता LLM किंवा जे चाललंय सध्या जनरेटिव्ह जो पार्ट आहे त्याच्यामध्ये हा ग्राफ डेटाबेसेसचा पार्ट येतोय की पीपल आर आस्किंग फॉर ग्राफ डेटाबेसेस ॲज वेल. डॉक्युमेंटचा वेगळा आहे, स्ट्रक्चर तर कम्प्लिटली डिफरंट आहे. आता जे काय बघतोय आपण हे सगळं सेमी किंवा अनस्ट्रक्चरचा पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे? सेमी किंवा अनस्ट्रक्चर्ड वाला पार्ट आहे. इज इट ओके? ठीक आहे. तर अशा पद्धतीने वर्क करतं. नंतर की व्हॅल्यू स्टोअर्स जे काय आहे तर सिम्पल हे कसं वर्क होईल, डिक्शनरी किंवा सिम्पल तुम्ही JSON म्हणू शकता. आता की व्हॅल्यू बरोबर तर काही आपल्याला जास्त एक्सप्लेनेशन करायची गरज नाही, बरोबर ना. की व्हॅल्यूचा जो आहे की व्हॅल्यू हे कशावरती वर्क करत, जस्ट लाईक युअर डिक्शनरी. त्याच्यासाठी काय दिले तुम्हाला Amazonचा DynamoDB आहे. म्हणजे क्लाउडवरती जरी वर्क केलं तरी रेडियस एक आहे. इट इज यूज फॉर दी लाईक कॅचिंग और सेशन मॅनेजमेंट, की एका पर्टिक्युलर कीच्या सोबत तुम्हाला काही व्हॅल्यूज आहेत. ओके, तर मग जे असे जर एक्झाम्पल्स असतील तुमच्याकडे की कॅचिंगचं असेल किंवा सेशन मॅनेजमेंटचं असेल, पर्टिक्युलरली ती व्हॅल्यू चेंज करायची आहे की ज्यावेळेला तुमची की काय असणार आहे, फिक्स्ड असणार आहे, व्हॅल्यूज तुमच्या अपडेट होऊ शकतात. अशी जिथं सिच्युएशन असेल तिथे तुम्ही यूज करू शकता. जो जनरली जास्त यूज होतो तो डॉक्युमेंटवालाच आहे. म्हणजे आता जो यूज केला जातो ना तो डॉक्युमेंटच आहे. की ऑलरेडी डिस्कस केला आपण कसा डेटा स्टोअर करतो. हा सेमी स्ट्रक्चरवाला स्टोअर करतो, जस्ट लाईक अ JSON और बेस ऑन. ओके, जावास्क्रिप्ट और बेस बेस स्क्रिप्ट लाईक दॅट. ओके, तर मग याच्यामध्ये कोणते एक्झाम्पल्स आहेत? MongoDB फर्स्ट आहे, नंतर काउच बेस आहे. तर MongoDBच यूज होईल. म्हणजे 99% आता जो इंडस्ट्रीत यूज होतोय तो MongoDBच आहे. आणि हे कुठं युजफुल आहे की कंटेंट मॅनेजमेंट असेल तुमच्याकडे म्हणजे लर्निंग मॅनेजमेंटचे काही प्रोजेक्ट्स आहेत किंवा कॅटलॉग्स आहेत किंवा बिग डेटाचे जे ऍप्लिकेशन आहेत. बिग डेटाचे एक्झाम्पल समजून सांगितले काय 3 V असतात, व्हरायटी, वेलोसिटी अँड व्हॉल्यूम. अशा टाईपचा जिथे डेटा असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त कोणता यूज होतो, डॉक्युमेंटवाला यूज होतो. ओके, नेक्स्ट कॉलम फॅमिली स्टोअर्स वाला जो आहे कॉलम फॅमिली, तर हे रो आणि कॉलम लाईक दिसतं, बट कशासाठी केलंय, ऑप्टिमाइज कशासाठी केलंय, लार्ज स्केल कॉलमर स्टोरेज. की मी RDBMS नाहीये. ओके, म्हणजे काय तो पर्टिक्युलर असं तुमचं स्ट्रक्चर जसं क्रिएट होतं ना तसं नाही दिसणार, बट डेटा खूप जास्त आहे. तर म्हणून हे कॉलम आणि रोजच्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. मग याचा Apache कॅस्केंड्रा जो आहे कशासाठी कशाबरोबर यूज करतात हे Apache कॅस्केंड्रा, हे असं तुम्ही ऐकलं असेल. PySpark ही टर्म ऐकली असेल एवढ्यात, पायथन आणि स्पार्क. तर याच्यामध्ये स्पार्क म्हणून जो यूज केला जातो ना, पायथन PY स्टँड्स फॉर पायथन. पायथन सोबत ज्यावेळेस डेटाबेस तुम्हाला कनेक्ट करायचं तर त्यावेळेस ही यूज केलं जातं Apache कॅस्केंड्राचं स्पार्क यूज केलं जातं. म्हणजे या 2 वेगळ्या टर्म आहे, पायथन आणि स्पार्क. जनरली आता जास्त यूज होतोय कशासाठी, लार्ज स्केलर किंवा लार्ज स्केलचा जो डेटा आहे तुमचा खूप मोठ्या प्रमाणावर जे स्टोरेज आहे ते जर वर्कआउट करायचं असेल तुम्हाला तर या टाईपचा डेटा यूज करतात. किंवा मग एच बेस म्हणून आहे. पण मोस्ट ऑफ द टाइम यू विल फाइंड दिस ऍप्लिकेशन. जर इंडस्ट्रीत वर्क करण्याची वेळ पडली तर मग तुमचा Apache कॅस्केंड्रा जास्त तुम्हाला युजफुल होईल. इट इज युजफुल फॉर म्हणजे डेटा सायन्समध्ये जास्त यूज होतो Apache कॅस्केंड्रा. की अॅनालिटिक्समध्ये, लॉगिंगमध्ये, रिअल टाइम बिग डेटा जर तुम्हाला वर्कआउट करायचं आहे
आता फेसबुक सारखा डेटा आहे किंवा ट्विटर सारखा डेटा आहे किंवा इन्स्टाचा डेटा आहे किंवा व्हॉट्सअपचा डेटा आहे, या टाईपचा जो डेटा आहे हा रिअल टाइम आहे आणि खूप जास्त प्रमाणात आहे आणि बिग डेटा टाईपचा डेटा आहे. सो फॉर दॅट यू विल फाइंड धिस ऍप्लिकेशन ऑफ कॉलम फॅमिली स्टोअर्स. आणि ग्राफवाले जे आहेत ते नोड आणि एज या फॉर्मॅटमध्ये जो असतो ना त्याला ग्राफ डेटाबेस म्हणतात. या वेगळ्या कन्सेप्ट आहेत कम्प्लिटली, म्हणजे याच्यावरती आपण डिस्कस आत्ता नाही करू शकणार की नोड काय एज काय. बट वट एव्हर इज वर्किंग, आपण जे रिलेशनशिप फाइंड आउट करतो ना किंवा दोन रिलेशनशिप द्यायचे तुम्हाला, हे काय झाले तुमचे नोड झाले. जस्ट लाईक युअर डिसिजन ट्री, एका नोडचं दुसऱ्या सोबत रिलेशनशिप आणि एज कोणती कन्सिडर करायची, ही एज कन्सिडर करायची की ही करायची, किंवा दोन एज मधलं रिलेशनशिप आहे. तर Neo4j आणि ArrangeODB असे दोन डेटाबेसेस आहेत. सोशल नेटवर्कचे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत किंवा रेकमेंडेशन सिस्टम आपल्याला, की मी असं असं सर्च केल्यानंतर समजा या नोडवरती जर काही सर्च केलं तर त्याचे जे म्हणजे फ्युचर नोड्स असतील किंवा जे चाइल्ड नोड आहे त्याच्यावरती काय होईल, सेम टाईपचं कंटेंट डिलिव्हर होईल किंवा सेम टाईपचं कंटेंट शो होईल. अशा टाईपचं जे काही वर्क होतं हे कशाने होतं, ग्राफ डेटाबेसेस थ्रू होतं. याचे ऍप्लिकेशन डिफरंट आहे. म्हणजे आता नोड्स काय एजेस काय याच्या इतकं डिटेलमध्ये जात नाही आपण. आत्ता जो आपला म्हणजे आत्ता जो पर्स्पेक्टिव्ह आहे हा सगळ्या कशाचे रिलेटेड आहे, MongoDBचे रिलेटेड आहे. तरी पण हे 4 नावं लक्षात ठेवा तुम्ही की कोणत्या कोणत्या टाईपचे येऊ शकतात. की व्हॅल्यू, डॉक्युमेंट, कॉलम फॅमिली आणि ग्राफ डेटाबेसेस असे 4 टाईपचे डेटाबेसेस आहेत. कशामध्ये, NoSQL मध्ये. ठीक आहे. आणि जनरली वी आर फोकसिंग ऑन डॉक्युमेंट डेटाबेसेस, दॅट इज MongoDB और MongoQuery. ठीक आहे. सो व्हॉट इज डिफरन्स बिटवीन SQL अँड NoSQL. SQL आणि NoSQL मध्ये डिफरन्स काय आहे, SQL मध्ये तुमचा स्कीमा काय आहे, येस स्कीमा इज फिक्स्ड. हा स्कीमा काय तुमचा फिक्स्ड आहे की तुम्हाला आधी डेटाबेसच सिलेक्ट करावं लागेल, नंतर तुम्ही टेबल वरती वर्क करू शकता, नंतर तुम्हाला काय कशावर येईल, रोज आणि कॉलम वरती वर्क होईल. ठीक आहे. तसंच NoSQL मध्ये काय स्कीमा नाही असं काही की आधी डेटाबेस सिलेक्ट करू मग टेबल सिलेक्ट करू मग रोज आणि कॉलम्स वरती वर्क करू, अशी काही इथं गरज नाही. ओके. नंतर SQL मधलं स्केलिंग कसं आहे रे, की डेटाबेस सिलेक्ट केला मग टेबल सिलेक्ट केला मग रोज आणि कॉलम सिलेक्ट केले, हे कसं चालतं, व्हर्टिकल चालतं. तसं NoSQL मध्ये काय आहे, डेटाबेस आणि डायरेक्टली त्याचे काय डॉक्युमेंट आहेत. पर्टिक्युलर डॉक्युमेंट वरती मी जाऊन वर्क करू शकतो. हेअर इज नो रिलेशनशिप. इथं काय आहे, या दोन्हीमध्ये रिलेशनशिप नाही. इथं काय रे, इथं काय रे, रिलेशनशिप. इज इट ओके गाईज, चाललंय का बरोबर, ठीक आहे ना. SQL कशासाठी सुटेबल आहे, SQL कशासाठी सुटेबल आहे, स्ट्रक्चर डेटासाठी सुटेबल आहे. NoSQL कशासाठी सुटेबल आहे रे, अनस्ट्रक्चर्ड किंवा बिग डेटा किंवा सेमी स्ट्रक्चर्ड असं म्हणू शकतो मी इथं. अनस्ट्रक्चर्ड, सेमी स्ट्रक्चर्ड और बिग data. For this type, NoSQL is suitable. So that is a major difference between SQL and NoSQL. After that, where you can find the use cases or application. याचे ऍप्लिकेशन कुठे येऊ शकतात, की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती ऍप्लिकेशन येऊ शकतात. नेक्स्ट, फेसबुक आणि ट्विटरचं एक्झाम्पल याच्यामध्ये. ठीक आहे. बिग डेटा ऍप्लिकेशन जर घेतले तुम्ही, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन, गुगल किंवा आता जे यूज होत आहे समजा इन्स्टा, व्हॉट्सअप, हे बिग डेटा ऍप्लिकेशन्स आहेत. रिअल टाइम अॅनालिटिक्स, की तुम्हाला डेटा चेंज करायचा आहे किंवा काय म्हणू शकतो मी इथं, ई कॉमर्सच्या ज्या साईट आहेत आपल्या, फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल, की डेटा प्रोडक्ट काय होत आहेत, हवरली, डेली किंवा वीकली चेंज होत आहे, की ते रिअल टाइम दिसले पाहिजेत. IoT सेन्सर किंवा त्याच्या रिलेटेड डेटा आहे की जो मिनिटला, सेकंडला, हाफ मिनिटला चेंज होतोय. इंटरनेट ऑफ थिंग्स जिथं यूज होतंय त्या ठिकाणी तुम्हाला याचे काय सापडतील, सगळे ऍप्लिकेशन्स मिळतील. सो दीज आर दी लाईक यूज केसेस ऑफ NoSQL. ऍडव्हान्टेजेस काय आहेत, ऑब्विसली वी आर हॅव्हिंग ऍडव्हान्टेजेस आहेत. स्केलेबल आहे, किती पण याच्यापर्यंत तुम्ही त्याची कॅपॅसिटी इन्क्रीज करू शकता. फ्लेक्झिबल आहे, अनस्ट्रक्चर्ड, सेमी स्ट्रक्चर, स्ट्रक्चर सगळ्या डेटावरती वर्कआउट होतो. नंतर परफॉर्मन्स कसा आहे, हाय आहे, की इंडिव्हिज्युअली वर्किंग आहे. देर इज नो रिलेशनशिप किंवा तुम्हाला रिलेशनशिप कन्सिडर करण्याची याच्यामध्ये गरज पडत नाही. आणि कोणत्या टाईपचा डेटा हँडल करतो, मेन काय याच्यामध्ये हँडल्स अनस्ट्रक्चर्ड डेटा, अनस्ट्रक्चर्ड टाईपचा डेटा हँडल करतो. सपोर्ट रिअल टाइम ऍप्लिकेशन्स, की तुम्हाला जर रिअल टाइम वेबसाईट वरती वर्क करायचं, रिअल टाइम ऍप्लिकेशन्स जर असतील काही, तर त्याच्यासाठी काय करतं, हे सपोर्ट करतं. सो दीज आर दी लाईक बेसिक
प्रोज ऑर ॲडव्हान्टेजेस फॉर दी नो स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. आणि चॅलेंजेस काय आहेत? स्टँडर्डायझेशनचं चॅलेंज तर राहणारच, कारण काही नाही, तुम्हाला जर काही रिलेशनशिप द्यायची की माझ्याकडे 2 डेटा सेट वेगवेगळे 2 डेटाबेसेस आहेत, सो देअर वी कॅन नॉट गिव्ह द रिलेशनशिप, किंवा 2 टेबल जॉईन करण्याचं पण इथं तुमचं वर्क होऊ शकत नाही. लर्निंग कर्व की हा डिफरंट आहे, राईट, की 2 याच्यामध्ये रिलेशनशिप नाहीच आहे, तर मागचं काही कन्सिडर करण्याचा विषयच येत नाही. हे कसं आहे, सगळं कसं वर्क करतं, हे सगळं इंडिपेंडंट वर्क करतं. आणि इव्हेंच्युअल कन्सिस्टन्सी कॅन बी अ इश्यू, की इव्हेंट आहे ना, की फर्स्ट नंतर D2 D3 D4 असं नाही वर्क करता. कसं वर्क करतो? D1 D2 D3 D4 असं वर्क करतो. सो लाईक दिस इट कॅन वर्क. ठीक आहे, इथपर्यंत चाललंय बरोबर? सर्वांना समजतंय? येस, ठीक आहे ना. तर काय म्हणू शकतो आपण याच्यामध्ये? नो सिक्वल इज इसेन्शियल फॉर बिग डेटा अँड क्लाउड कम्प्युटिंग. खूप जास्त प्रमाणात तुमच्याकडे ज्यावेळेस डेटा आहे किंवा कम्प्युटेशन तुम्हाला रिअल टाइम करायची आहे, त्यावेळेस कोणतं यूज करणार तुम्ही? कोणतं यूज करणार? एकच ऍप्लिकेशन लक्षात ठेवा, कोणतं? ई कॉमर्स किंवा फेसबुक किंवा इन्स्टा. कशावरती वर्क करतो? नो सिक्वल वरती वर्क करतो. आणि बँकेचे रिलेटेड जर डेटा असेल की जो जनरली चेंज होणार नाहीये, किंवा 2 याच्यामध्ये तुम्हाला रिलेशनशिप द्यायची, त्यावेळेस कोणतं यूज करणार? सिक्वल. वी नीड टू चूज अ सिक्वल और नो सिक्वल वर्सेस सिक्वल डिपेंड्स ऑन दी यूज केस. यूज केस काय? ई कॉमर्सची वेबसाईट बिल्ड करताय की बँकेचा डेटा स्टोअर करताय, त्याच्यावरती हे तुम्हाला ठरवावं लागेल. यू नीड टू डिसाइड ऑन दॅट ऍप्लिकेशन ऑर ऑन दॅट यूज केस. अगेन, नो स्ट्रक्चर्ड क्वेरी इज द फ्युचर ऑफ अ स्केलेबल अँड हाय परफॉर्मन्स ऍप्लिकेशन. जसं जसं डेटा इन्क्रीज होत जाईल, तुम्ही ऑब्झर्व केला असेल की 2011 नंतर 2011 नंतर जो काही डेटा आलाय, त्या सगळ्याला डेटाला काय टर्म करताय हे लोक? बिग डेटा टर्म करतायत. कारण डेटा जनरेट होण्याची जी कॅपॅसिटी, म्हणजे ह्याच्या वेळेस आपण म्हणतो ना डेटा सायन्स खूप एमर्जिंग फील्ड आहे, डेटा सायन्स आला. तुम्ही ऑब्झर्व करा, हा जो चेंज आहे हा सगळा 2010 नंतरचा आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टा, व्हॉट्सअप, की जेवढा जास्त डेटा जनरेट होतोय, मी फक्त सोशल बद्दल बोलतोय, ही सेम केस फायनान्समध्ये पण आहे. तुम्ही ऑब्झर्व करा, किंवा आपले जे समजा आपल्यापेक्षा थोडी मोठी लोक आहेत त्यांना विचारून बघा की 2000 मध्ये क्रेडिट कार्डचा स्टेटस काय होता आणि आता काय क्रेडिट कार्डचा स्टेटस होतो. आता जर ऑब्झर्व केलं तुम्ही, तर मोस्ट ऑफ द लोकांकडे 3 ते 4 क्रेडिट कार्ड आहे. आणि 2010 ला ही सिच्युएशन कशी होती की 4 मधून एकाकडे पण नव्हतं राहत, आणि आता एकाकडे 3-4 आहेत. हा जो डेटा आहे ना, हा नंतर जनरेट झालाय. मग त्याच्यासाठी हा डेटा हँडल करण्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन्स पण कसे बिल्ड करावं लागतील? हाय परफॉर्मन्स वाले करावं लागतील, हाय परफॉर्मिंग करावं लागतील. सो दॅट टाइम दिस नो सिक्वल विल प्ले अ इम्पॉर्टंट रोल. इज इट ओके? हे सर्वांच्या लक्षात येते? येस, येस सर. ठीक आहे ना. तर आता तुमच्याकडे आय होप की इन्स्टॉल नसेल, इन्स्टॉल आहे? आहे. आता काहींकडे असेल, जर इन्स्टॉल असेल तर मग लिव्ह केलं तरी चालेल, ठीक आहे ना. जर नसेल